हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर इथे मी घेतलेले आहे लेस दोन प्रकारच्या न्यू ट्रेंडिंग बाहीची डिझाइन जी चाललेली आहे हाफमध्ये ती मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। थंबनेल बघून तुमच्या लक्षातच आले असणार आहे कशा पद्धतीची बाही मी करणार आहे ही डिझाइन। तर इथे आपल्याला मेन जी अस्तरची बाही आहे ती आपल्याला घ्यायची आहे। तर मी इथे कमीत कमी 3 इंचाचं मार्जिन करून घेतलेलं आहे आणि इथे मी 2 इंचाचं घेतलेलं आहे। तुम्हाला जर बाहीची उंची जास्त असेल तर तुम्ही थोडी वाढवू शकता लेंथ इथली 3च्या ऐवजी 3.5 घेऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला गोल आकार द्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मी कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला गोल आकारात कटिंग करून घ्यायचं आहे। आता मेन जो पीस आहे आपला बाहीचा हे काटापदरामध्ये आहे। तुमच्याकडे कसा जशा पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। आणि इथे बघू शकता मी इथे बाही ठेवलेली आहे ही आणि पिना लावून घ्यायची आहेत आपल्याला। पिना लावल्यानंतर हा जो गोल शेप आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आकार देऊन घ्यायचा आहे। 1/2 इंचाने आपल्याला ही शिलाई काम करून घ्यायचं आहे। जसं इथे मी शिलाई काम करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे शिलाई काम करून घ्यायचं आहे। पिन आपल्याला काढून घ्यायची आहे साइडला आणि स्टेप बाय मध्ये एकदम व्यवस्थित आकार जसा आहे तशाच पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे। जिथे इथे मी जसा देत आहे त्याच पद्धतीने जेणेकरून काय होतं एकदम व्यवस्थित दिसतं। इकडल्या साइडला आपल्याला काटाच्या कडेला आपल्याला 1/2 इंचाने शिलाई घालवायची आहे आणि त्यानंतर हे मधला जो आकार आहे त्याला आपल्याला गोल आकारात कटिंग करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे कट टाकायचे आहेत जेणेकरून शिलाईच्या आतमध्ये कट टाका। आणि इथे बघू शकता मी जसं इथे पलटून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे पलटून घ्यायचा आहे कपडा। मी काटाला पण शिलाई मारली होती आणि तो गोल जो राउंड अप दिला आहे त्याला पण मी शिलाई मारली होती जेणेकरून आपल्याला पलटल्यानंतर दाब दोन्हीकडे पण द्यायचा आहे। तर चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक सबस्क्राइब, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा। बाहीची डिझाइन कशी वाटली तुम्हाला सांगा आणि अशा नवीन बाही डिझाइन पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा। इथे बघू शकता मी दाब देत आहे। पहिल्यांदा मी इथे काटावरती दाब देणार आहे जेणेकरून शनी आपल्याला आतल्या साइडला आपल्याला एकदम व्यवस्थित मध्ये जसा आकार गोल आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे शिलाई काम करायला बरे पडेल। आकसू नये वगैरे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित एकदम परफेक्ट मध्ये ह्या साइडला पण आपल्याला दाब द्यायचा आहे। बघू शकता मी इथे कशा पद्धतीने गोल जो आकार आहे तिथे आणि जिथे मध्ये सेंटर आहे तिथे आपल्याला विरुद्धच कलर घ्या तरच ते छान दिसेल। सेम कलर घेतला असा तर एवढं उठून दिसत नाही। तर मी हे साडीतला कपडा ऑलरेडी त्यांचा कटिंग करून घेतला होता जेणेकरून शनी आपल्याला दिसता वेळी छान दिसावं यासाठी। आणि साइडून जे अस्तर आपण असते ते जॉईन करून घ्यायचं जसं नेहमी बाहींचं जॉईन करतो त्याच पद्धतीने। इथे आता तुम्ही बघत असाल मी ज्या कशा पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता लक्षात येत नसेल तर। आणि राहिलेला जे कपडा आहे इथं तो आपल्याला काय करायचं आहे कट करून घालवायचा आहे एक्स्ट्रानं। इथे आता बघू शकता हा आकार कसा व्यवस्थित वगैरे आलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला। आणि इथे मी बघा डबल कपडा घेतलेला आहे तो मध्ये सेंटर काढून त्याचा मी डबल कपडा घेतलेला आहे मधल्या गोल्याच्या आकारापेक्षा। एक्स्ट्रानच घ्या काही जास्त असला तर काही प्रॉब्लेम येत नाही। आणि इथे बघा मी छोट्या छोट्या प्लेटा हे केलेल्या आहेत आणि उंची वगैरे एक्स्ट्राच घ्या। गोला आकार जो आहे त्याच्यापेक्षा 2 इंचाने तुम्ही एक्स्ट्राच घ्या ते कारण जेणेकरून आपण ज्या वेळेला ठेवतो त्याच्यावर तो आकार तर प्रॉब्लेम येऊ नये म्हणून शनी परफेक्ट त्याच्यावर बसावं। आणि अशा अर्धा इंचाच्या बरोबर अशा प्लेटा आपल्याला काय करायचे आहेत घालून घ्यायच्या आहेत त्या कापडाच्या म्हणजे साडीचं कापड आहे त्याच्यात। जरी तुमच्याकडं प्लेन जरी कपडा असला आणि काटामध्ये तुम्ही ही डिझाइन केली तरी पण छान दिसते ब्लाऊज पिसाची। पण थोडंसं कमीत कमी याचं हे पाहिजे तुमच्यापाशी जेणेकरून कलर उठून दिसावं आपण बाहीवरती काय एक्झॅक्टली डिझाइन केल्या हे समजावं बघणाऱ्याला पण छान वाटलं पाहिजे ते। तर इथे माझा हा पूर्ण विरुद्ध कलर आहे त्याच्यामुळे हे छानच दिसत आहे। आणि मेन जो ब्लाउज पीस कलर आहे त्याचा हिरवा आतमध्ये आहे त्याचं सुद्धा मी इथे लावलं असतं तरी पण ते छान दिसलं असतं
पण साडीतलं आणखी खूप छान दिसतं. तर अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. मी बघा इथे जसं ठेवलेलं आहे त्या पद्धतीने. आणि आपल्याला काय करायचं आहे, एकदम व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या आहेत. कमीत कमी आपल्याला अर्धा इंच शिलाई ह्याच्या आतल्या साईडून गेलीच पाहिजे. अशा पद्धतीने ह्या प्लेटा तुम्हाला बनवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून शनी आपली शिलाई काम करता वेळेस हे होऊ नये. आता इथे बघा मी शिलाई काम करत आहे. जसा आकार आपला गोल आहे त्याच पद्धतीने शिलाई काम करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा कापड का घ्यायचं की जेणेकरून आपल्याला मधल्या भागाला काही कमी पडू नये यासाठी एक्स्ट्रा कापड घ्यायचं. आता इथे बघू शकताय तुम्ही. आणि इथे मी आता काय केलेलं आहे, मेन जे अस्तरची दुसऱ्या बाहीची जी आहे ती फक्त आकार देण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे. तुमच्याकडं बाही नसेल तर तुम्ही पेपरची बाही ठेवून वगैरे करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. मी दुसरी जी अस्तरची बाही होती दुसऱ्या साईडची त्याची ठेवलेली होती आणि आकार देऊन अशा पद्धतीने कट केलेले आहे. इथे बघू शकता किती सुंदर आणि छान दिसत आहे. तर इथे ही जी लेस आहे ती कस्टमरनंच दिली होती त्यांनी आणून शनी मला, आणि ती मला छान वाटली. त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं असून दे, अशा पद्धतीने मी करते तुमची डिझाईन. आणि इथे बघू शकता तुमच्याकडे अशी लेस असेल तर लावा, नसेल तर तुम्ही तुमच्या बसली जी अवेलेबल आहे ती लावू शकता. त्यानं पण हे छान दिसते डिझाईन. असं काही नाही की ही कोण्याचीच लेस हवी आहे त्यानं छान दिसते, असं काही नाही. मध्ये सेंटर काढून ही लेस दंड घेराच्या मापा एवढी आपल्याला लावायची आहे. मी इकडं तिकडं बघू शकता कापड सोडलेलं आहे, त्या पद्धतीने लावा. आणि इथे बघू शकता. आणि लेसला शक्यतो डबल शिलाई घाला. मी इथे दाखवलेलं नाही आहे पण शक्यतो घाला. एका इथं मी आता दाखवणार आहे तुम्हाला डबल शिलाई कशी घालते ती. आणि जसा हे आकार आहे त्याला मी बघा ही साधी लेस आपली नेहमीची गोल्डन कलरची लावलेली आहे. आणि खूप सुंदर आणि छान ही बाही दिसत आहे. ज्यावेळेला ब्लाऊजला लावल्यानंतर थंबनेलचं जे फोटो आहे ते ब्लाऊजला लावल्यानंतरच मी ते ठेवलेले आहे. तुम्हाला ही बाही कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलला फॉलो करा. थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.